नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। नांदळ गावातील काही ग्रामस्थ यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। शासनाच्या फॉरेस्ट हद्दीत असलेल्या 230 442 10 92 72 बहार हा जमीन एक फॉरेस्ट खात्यामध्ये त्या ठिकाणी झाडं लावण्यासाठी आम्हाला परवानगी द्या असे अनिल वाघ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। माझ्याकडे पूर्ण विटनेस आहे। 2 कोटी वृक्ष 33 कोटी वृक्ष आणि 13 कोटी वृक्ष ह्या भाजप सरकारने लावले होते। ह्या भाजप सरकारच्या कालावधीत लावण्यात आले होते, परंतु हे जे 48 कोटी वृक्ष आहेत ते फक्त कागदावरच दाखवण्यात आलेले आहेत। आणि जो उष्णतेचा पारा चढलेला आहे महाराष्ट्रामुळे, झाडं न लावल्यामुळे आहे। म्हणून माझा रोष आहे, या भाजप सरकारने फक्त कागदावरच झाडं लावले, वस्तुस्थिती जमिनीवर झाडे लावलेले नाही। म्हणून हा महाराष्ट्रामध्ये 45 डिग्री सेल्सिअसचा तापमान महाराष्ट्रातील जनतेला भोगावा लागतोय। म्हणून माझा रोष आहे भाजप सरकारावर की हा जो तापमान वाढत आहे तर ह्या भाजप सरकारमुळेच वाढत आहे असे माझे म्हणणे आहे। म्हणून माझ्याकडे पूर्ण विटनेस आहे। 2 कोटी वृक्ष 33 कोटी वृक्ष आणि 13 कोटी वृक्ष ह्या भाजप सरकारने लावले होते। ह्या भाजप सरकारच्या कालावधीत लावण्यात आले होते, परंतु हे जे 48 कोटी वृक्ष आहेत ते फक्त कागदावरच दाखवण्यात आलेले आहेत। आणि जो उष्णतेचा पारा चढलेला आहे महाराष्ट्रामुळे, झाडं न लावल्यामुळे आहे। म्हणून माझा रोष आहे, या भाजप सरकारने फक्त कागदावरच झाडं लावले, वस्तुस्थिती जमिनीवर झाडे लावलेले नाही। म्हणून हा महाराष्ट्रामध्ये 45 डिग्री सेल्सिअसचा तापमान महाराष्ट्रातील जनतेला भोगावा लागतोय। म्हणून माझा रोष आहे भाजप सरकारावर की हा जो तापमान वाढत आहे तर ह्या भाजप सरकारमुळेच वाढत आहे असे माझे म्हणणे आहे। म्हणून उष्णतेची लाट झाडे नसल्यामुळे होत आहे। या संदर्भात भाजप सरकारने कुठलाच निर्णय घेतला नाही, म्हणून आम्ही आदिवासी लोक एकत्र येऊन ही जागा मागत आहोत आणि शासनाने आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे अनिल वाघ यांनी सांगितले। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24।